भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जयंती निमित्त सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेसच्या काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले। यावेळी सेवा दलाचे प्रदेश संघटक पैगंबर शेख व कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थित आणि फुले वाहून आदरांजली वाहिली। यावेळी बोलताना पैगंबर शेख यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे अत्यंत सरळ मार्गे व वैचारिक प्रगतीचे नेते होते। त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले होते। त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशाला स्थैर्य बळकटी प्राप्त झाली। त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते। यावेळी अनिल मोहिते यांनी बोलताना 18 गट जातीच्या धर्माचे रक्षण झाले पाहिजे या भावनेतून न्याय बंधुता व समता या संकल्पनेतून निर्माण झालेले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना व पंडित नेहरू पंतप्रधान असताना आपल्या भारताला स्फूर्ती केले। हे राष्ट्र माझे आहे असे सर्व भारतीयांना त्यांच्या काळात वाटत होते। यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, अर्जुन सुतार, विठ्ठलराव काळे, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, हनुमंत यादव, सुरेश गायकवाड, नामदेव पठाडे, सचिन पाटील, विक्रम पाटील, गणेश वाघमारे, प्रमोद आवळे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूज 60 सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।